नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. मला आहे ना आज आप्पे बनवायचे होते आणि त्यासाठी मी पहिल्या दिवशी डाळ, तांदूळ सर्व मिक्स करून भिजत घातले होते. आणि मग संध्याकाळी मी ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून एका भांड्यामध्ये काढून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मला त्याचे आप्पे बनवायचे होते. सकाळच्या काही गडबडीमध्ये मग कसं मुलांना टिफिनमध्ये द्यायचे होते, कारण आर्यन सकाळी शाळेत जातो. त्यामुळे त्याला आज भाजीपोळी न्यायची नव्हती. मग म्हणे मम्मा मला आप्पे बनवून दे. तर मग मी इथे त्याला आप्पे बनवून देत होती. त्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची वगैरे कट करून टाकायची होती मला. आणि तुम्ही त्या तुमच्या आवडीनुसार ज्या काही भाज्या टाकायच्या त्या भाज्यासुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. पण माझ्या मुलाला टमाटर वगैरे त्यात म्हणजे थोडंसं ते कसं थंडी झाली की टमाटर नरम होऊन जाते ना, तर त्याला थोडंसं ते खायला आवडत नाही. त्यामुळे मग मी फक्त कांदा आणि हिरवी मिरची टाकली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये भाज्या पण टाकू शकता. आणि मी मीठ, थोडासा खायचा सोडा आणि लिंबूसत पण टाकलं होतं, कारण लिंबूसत आणि सोडा मिक्स करून टाकलं ना तर वरून असे थोडेसे कडक येतात आणि आतमधून असे नरम लुसलुशीत आप्पे येतात. आणि थंडे झाले तरीसुद्धा ते खायला खूप टेस्टी लागतात. त्यामुळे मी थोडंसं लिंबूसत आणि सोडा तिथे टाकून घेतला होता. आणि मला जेवढं लागते तेवढंच बॅटर मी काढून घेतलं होतं, बाकीचं मी ठेवून दिलं होतं. कारण सोडा टाकलेला जास्त वेळ राहत नाही, अर्ध्या घंट्यापर्यंत आपण वापरू शकतो. नाही अर्ध्या घंट्यानंतर मग त्याचा कलर चेंज होतो आणि चव पण थोडीशी वेगळी लागते. अशा पद्धतीने मी इथं मग सर्व आप्पे असे करून घेतले. मी 2 भांडे लावून घेतले होते. एक म्हणजे टिफिनमध्ये नेला होता त्यांनी, आणि एक ऋतू आणि आर्यननी दोघांनी घरी खाल्ला होता. आणि बाकीचं मग मी काढून ठेवलेलं होतं. दुपारीसुद्धा असे भरपूर असे कामं होते. मग सकाळच्या काही गडबडीमध्ये मी त्याला आप्पेच बनवून दिले. आणि मला थोडं सामान दुसरीकडे राहायला जायचं, त्यामुळे मग थोडं सामान दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे. त्यामुळे सामानाची पॅकिंग वगैरे, घरातले कामं वगैरे करून शॉर्टकटच स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि तिकडे गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप छान असं रुटीन माझं पाहायला मिळेल. मी दिवसभर काय करते, माझ्या मुलांना कसं सांभाळते. ऋतू खूप लहान आहे, तर ऋतूला मी काय खायला देते आणि त्याला काय नाही देत, कसं सांभाळते दिवसभर. आर्यन शाळेत गेल्यानंतर तो खूप चिडचिड करतो, तर कधी कधी मग त्याला कशा पद्धतीने सांभाळते, सर्व रुटीन तुम्हाला माझं तिकडे गेल्यानंतर पाहायला भेटेल. तोपर्यंत माझे जे हे व्हिडिओ आहेत ते एन्जॉय करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. आणि जर आवडलं, काही चुका वगैरे असतील तर त्यात कमेंट्सद्वारे सुद्धा सांगत जा, म्हणजे मी सुद्धा त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीन तुम्ही कमेंट्सद्वारे सांगितलं तर. चला असं मग मी इथं सर्व आप्पे असे करून घेतले. आणि चटणीमध्ये मी थोडं सुकं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, थोडंसं दही किंवा ताक, मी दही टाकलं होतं, ताक टाकलं तरी पण चालेल, असं पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि नंतर त्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून तडका दिला. थोडीशी साखर आणि मीठ टाकलं होतं, त्याने साखर टाकल्याने पण खूप छान अशी चव येते चटणीला. अशा पद्धतीनं माझे इथं सर्व आप्पे तयार झाले होते. आणि मी आर्यनचा टिफिन वगैरे पण इथे पॅक केला. नंतर तो गेला शाळेत. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. दुपारचा व्हिडिओसुद्धा लवकर येईन तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.